महाराष्ट्र आवाज न्यूज. शिरपूर येथील मर्चंट बँकेतील तब्बल 13,75,00,000 रुपयांच्या कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांच्यासह एकूण 14 जणांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रांचा वापर तसंच भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे शिरपूरसह संपूर्ण धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तक्रारीनुसार बँकेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता करून ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बँकेचा निधी नियमबाह्य पद्धतीने वापरणं, कर्ज वाटपात आर्थिक गैरव्यवहार करणे, ठेवीदारांच्या हिताला बाधा पोहोचवणं आणि आर्थिक व्यवहारांमध्ये कथित अपहार केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रांचा वापर, संगनमत तसेच आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित विविध कलमांचा समावेश करण्यात आला असून पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. तपासादरम्यान आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, बँकेचा अभिलेख, कर्ज मंजुरींची प्रक्रिया आणि संबंधितांच्या भूमिकेची बारकाईने चौकशी केली जात आहे. या घोटाळ्यामुळे बँकेतील ठेवीदारांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून दोषींवर कठोर कारवाई करून ठेवीदारांच्या पैशांचं संरक्षण करावे अशी मागणी जोर धरत आहे. तपास धुळे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून यामध्ये नामांकित संचालक व पहिली खबर मधील अनेक आरोपी शिरपूर शहरात राजरोसपणे मुक्त संचारपणे बिनधास्तपणे फिरत आहेत. या महाशयांवर कायद्याने केव्हा कारवाई करण्यात येईल याकडे संपूर्ण शहराचं आणि तालुक्यातील जनतेचं लक्ष असून नेहमीच दबक्या आवाजात लोक चर्चा करत आहेत. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.